मन मोकळा माणूस, तेवढाच अतिशय डिसिप्लिन, शिस्तबद्ध. आज आमच्या नाथ जावई नवनाथ शेठ चव्हाण आणि आमची नाथ सौभाग्यवती आमच्या ज्योतिताई त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी हा ज्योतिताईंचा आहे ना. लग्नाला किती वर्ष झाली? किती? बापरे, कसे वर्ष गेले मला कळतच नाही. शाळेत जाणारी पोरगी सावरगावला जायचे मामाचे घरून. रामदास काका कुठे आहेत? रामदास शेठ पापळे एवढ्या लांब? अरे तुम्ही माझ्या समोर पाहिजेत ना. असं का सुभाष मामा? आज मी करीतो नमन, आज मी करीतो नमन. पहिले नमन गणाधीशाला, पहिले नमन. आनंदाच्या मंगल समयी, आनंदाच्या मंगल समयी आनंदाच्या मंगल समयी, आनंदाच्या मंगल समयी हे मल्हारी राया, हे मार्तंडा, हे पंढरीनाथा, हे महेश्वरा. आज आमच्या ज्योतिताईंनी नवनाथ रावांच्या आयुष्यामध्ये येऊन
सौभाग्याची आणि प्रपंचाची पंढरी सजवली, घराण्याचं नाव लौकिक वाढवला आणि आता त्यांच्या लग्नाला 30-29 वर्ष कधी झाली कळलंच नाही. आमच्या मांडीवर खेळणारी छोटीशी आमची लाडकी राणी आणि आमच्या राणीताई, तिचा लाडका मामा माझा छोटा भाऊ आदरणीय हरिभक्ती परायण सुभाष शेठ भिकाजी वाबळे, तसेच दुसरा मामा तिचा लाडका रामदास काका आमचे रामदास शेठ वाबळे, बाळू मामा, आमच्या सर्वांच्या मांडीवर लहानची मोठी झालेली ही राणी खरंच राणीच झाली. नवनाथरावांची राणी आणि अज्ञानाच्या अंधारातून तिने ज्योत लावली आणि नाव सार्थकी झालं तिचं. म्हणून तिच्या ह्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने तिचे मालक नवनाथचे धीर सुनील भाऊ, जरी मार्तंडराव आज मारुती बाबा आज जरी हयात नाही तरी सुद्धा त्यांचे चुलते वडिलांच्या प्रमाणे मान देणारे, प्रेम करणारे आणि मुलांना लहानचं मोठे करणारे असे शांताराम बाबांचं आज शर्करा तुला केली, मिठाईची तुला केली, आज वृंदावनला आहे असं वाटतंय मला. श्याम सुंदरा श्याम सुंदरा नंद किशोरा, श्याम सुंदरा नंद किशोरा. माझा आवाज यांना कळला पाहिजे ना, असं हे सगळं 1/4 पाहिजे. 1/4 हे गजानन, हे गणपती बाप्पा. गजानन म्हणजे दूरदृष्टीची व्यक्ती. लग्न केलं म्हणजे झालं नाही, विवाह करणं म्हणजे झालं नाही, त्याच्यामध्ये सम्यक संपूर्णता नाही, दूरदृष्टी हवी. उद्या होणाऱ्या मुलांचं नियोजन करावं लागतंय. म्हणून गणपती बाप्पाचे डोळे लहान आहे, मोठ्या डोळ्यांचा, मोठ्या कानाचा, छोट्या डोळ्यांचा, छोट्या डोळ्यांचा. गणपती बाप्पाचे डोळे छोटे आहेत की नाही मंडळी, महिला मंडळ? गणपती बाप्पा पाहिला का तुम्ही? नुसता पाहताना ते फेकून जाता.
फेकून नाही द्यायचा तो, खरं तो डोळे भरून पाहायचा आणि अंतःकरणामध्ये ठेवायचा. तो गजानन आहे, गजानन. म्हणा बरं सगळे एकदा, गजानन. मोठ्याने म्हणा, गजानन. गज आनन. गज म्हणजे हत्ती नाही, गजाची जी हत्तीची सोंड आहे ना, त्या कानापासून जर असा जर तुम्ही आकार पाहिला त्या सोंडेचा, तर ओंकार तयार होतो की नाही बघा. ओंकार जरा मनातल्या मनात करून बघा मंडळी सगळे. सागर दादा, तू सागर ना, संकेत कुठं आहे? संकेत, साई कुठे आहे? साई, हे साई, कम हियर, प्लीज सिट. I want young man, I want active man, and I want educational boy, ladies and gents. जोरात टाळी वाजवली पाहिजे सगळ्यात. म्हणजे मी स्त्रियांचा सन्मान करणाऱ्या वारकरी संप्रदायाचा कथेकरी आहे. कुठला बाबा बुवा महाराज मी डोळ्यापुढे ठेवत नाही, मी तुकोबरायांना डोळ्यापुढे ठेवतो. तुका इज अ व्हेरी ग्रेट फिलॉसॉफर, महान तत्ववेत्ता म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. जरा खुर्चीवर बसलेले जरा आनंद द्या मला, त्याला ऐकू येते का? पण नाही तर मी म्हणायचा कस काय बरं आहे का. एक माझ्या पुढे बाबा बसला होता, तो असा हसायचा, म्हणायचा बाबा अगदी अगदी अगदी. मग मला लई जोर यायचा, मी कुठूनही बोलून आलो त्या बाबाला, बाबा बरोबर आहे का, अगदी अगदी अगदी. मग मला ते आमचे सुभाष शेठ बाबळे सांगायला आले, म्हणले महाराज त्या बाबाच्या नादी लागू नका, ते बाबा बैर रे. असं नको व्हायला मला. मी एखाद्याकडे पाहायचा, दोन गोष्टी पाहिजे. गती, महाराज पंचम ठेवायचा, पंचम पंचम ठेवायचं. गती मती इंद्रिय जवळ आहे ती समयोग. गती मती इंद्रिये जवळ आहे ती समयोग. ज्ञानोबा आहे आपल्या अभंगात सांगतात, गणिता आयुष्य न पुरे जवये नवचे भंग. म्हणून देखण्यानो तुमच्यासाठी हा योग गमलाया, गमला हाची योग. आहे की नाही? आकर्षण वाटतंय, प्रेम करावं वाटतंय, पप्या गाव वाटतं तुमच्या. मी याचा मुका घेतला, मग अशी एक म्हातारा आलं, शेवड हे आवाज एक एक म्हातारा म्हणलं का हो बाबळे महाराज, याचा सागरचा मुका घेतला, माझा म्हणून घ्यायला या कांदा. म्हणे बाबा तुझा मुका तुझ्या आईलाच घ्यायला म्हातारीला का. माझा काय म्हणते, म्हणे तुला शेंबूड आलाय आणि येणार. दॅट वेज कॅनॉट बी क्युअर्ड मस्ट बी इंड्युअर्ड. जिस कष्ट को इलाज नहीं वो सहना ही पडता है. एका वयातून जावंच लागतं. म्हणून हे जे वय आहे ना, हे कसं गोमट वय आहे. ज्ञानोबा या वयाचं खूप कौतुक करतात, तुकोबा या वयाचं खूप कौतुक करतात, तरुण वयाचं. कारण या वयातच गजानन बाप्पाचं जे आहे ना दूरदृष्टीचे डोळे, या वयामध्ये जो स्वीकारतो का त्याचाच नावणार शेठ चव्हाण बनतो पुढे, कोणाचं नाही बनत. हे सोनं अंगावर कोणाला नाही शोभत, कमवावं लागतं. आणि ते चोऱ्या करून नाही कमवावं लागत. जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे. काळाचा आवाज मोठा दिसता. ऐका, तुम्ही सगळे ऐकताय का मनापासून? महिलांनो, जोडोने या धन या शब्दाचा अर्थ काय होतो माहितीये का? जोडणे. धन जोडावं लागतंय. जोडणं म्हणजे कळलं का?
सुभाष शेठ वाबळे यांच्या मातोश्री श्रीमती दगडूबाई भिकाजी वाबळे यांचा आणि माझा संबंध म्हणजे मी 22 वर्षाचा होतो. सुभाषराव आमचे छोटे होते, छोटं त्याचा माझा दोघांचा आमचा पहिला लढा होता. कारण मी घर सोडलं 20व्या वर्षी. 40 वर्ष एकही रुपया न घेता कीर्तन केलंय मी माझ्या भावांनी. आणि हे माझ्या वडगाव साणीसाठी म्हणा किंवा माझ्या नातेवाईकांसाठी घोषणाची गोष्ट आहे. ही माझी भावंडं लहान होती, पण मी 35 वर्ष नवणार शेठ मी गावाला आलो नाही. आल्यावर मी जेव्हा येत होतो गुप्त रूपानं गपचूप यायचा, तेव्हा मी सुभाष दादा बरोबर आहे सुभाष भाऊ तुमच्या घरी असायचा, कधी कधी शिंदे मळ्यात असायचा, कधी कधी जेडगुल यांच्याकडे असायचा. तर देवबाई, बामबाई, दगडूबाई ह्या माझ्या आयुष्यातल्या पुरोगामी विचाराच्या वारकरी चळवळीच्या पहिल्या संघटिका होत्या. त्यात सुभाष शेठची आई म्हणजे अग्रेसर महिला होत्या दगडूबाई. त्या आमच्या ज्योतिताईची आजी. मला आज आठवण होती या गोष्टीची, कारण मी जे घडलोय आज भारतभर, जगाच्या बाहेर, भारताच्या बाहेर, जगाच्या नाही भारताच्या बाहेरपर्यंत मी कीर्तनं करून आलो. तुकाराम बाबांचे तत्त्वज्ञान मी सांगतो, गाडगे बाबांचे विचार सांगतो. आणि धर्मांधतेविरोधात बोलत असल्यामुळे बऱ्याच धर्मभोळ्या लोकांना माझं कीर्तन आवडत नाही. मला याची जाणीव आहे तरी, कारण कम्युनिझम चळवळ, मार्क्सवादी चळवळ, गाडगे बाबांची चळवळ आणि तुकोबा राया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्धांचं पंचशील आणि जगद्गुरू तुकोबा रायांच्या अभंगांची पंचसूत्री सारखी आहे हे मला ज्यांच्यामुळं कळालं ते गाडगे महाराज आहेत. हो, म्हणून देवांच्या पूजा करण्यापेक्षा देवांना पूज्य मानलं पाहिजे हे आम्हाला वारकरी संप्रदाय शिकवतो. पूजा करणारे भीतीदायक असतात. मी पाप केलंय, मी चोरी केली, मी खोटं बोललोय, मी हिंसा केली, मी बलात्कार केले, असं ज्याला वाटतं ना, मग ते म्हणतंय मला एखादा होम करावा लागेल का काय. मग त्याला लोक फसवतात, होम कर, हवन कर. यांनी बरोबर होम केला. काय केलाय? पितृदेवतायन स्वाहा, तळे वाजवायचं. हो, बाप कष्टाचा कावाडी. मला ना तिथे नेत जा पंचमामध्ये, तिथे सूर धरायचा. आवाज घ्या ना त्याला, आवाज घ्या ना. बाप कष्टाचा कावाडी, ऊस मळ्यात तोडतो या. भाकर पोरांना ठेवून कांड ऊसाच चाकतो या. खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं. मध्ये द्यायची इच्छा नाही काशी नाही, थोडं जाड आवाज. बाप कष्टाचा काबाडी. आजचा योग जो आहे नवनाथ भाऊ, तुम्हाला 100% ना 1000 मार्क दिले पाहिजे तुम्हाला. आपल्या वडिलांसमान असणाऱ्या तीर्थस्वरूप वडिलांना, तुमच्या निवर्तलेल्या दिवंगत वडिलांना खरा आज आनंद झाला असेल की माझा मुलगा हा पितृभक्त मातृभक्त आहे. अरे देव कधी कोणाशी बोलले का? देव ही गोष्ट देवाशी बोलायची नसतेच हो. देव गोष्ट पाहायची असते. पण पुजारी लोकांनी आम्हाला तो पुजायला शिकवला. म्हणजे पुजारी, देवाचे पुजारी शेतकऱ्याला करतात आजारी, त्यांची भरतात तिजोरी आणि आम्ही कर्जबाजारी. काय चुकीचं आहे? मोठ्याने टाळे वाजवा की बायांनी. आपल्या धनाचा उपयोग करता आला पाहिजे.
I don't like God and the religion and the caste. I like only world and the people. नाही कळू द्या, टाळे वाजवा काही, मला बरं वाटतं. एक बाई पर अगदी मी नेमकं तिच्याकडे लक्ष माझं, पण तिचं लक्ष असं आहे, नेमकं माझं तिच्याच तोंडावळ्यावर तोंड जाते. माझं जिच्याकडे लक्ष आहे तिचं मायावर लक्ष नाही ना बाई. चेहरा कसा प्रसन्न पाहिजे. येड्या सांगणाराला शानपण येतं, त्याला कीर्तन म्हणतात. हे मला काही येत नाही, पण मला झालंय काय खरं सांगू, तुमच्या प्रासादिक डोळ्यामध्ये, तुमच्या पोरांनो तेजस्वी डोळ्यामध्ये, हे आमचे सरपंच बघा कसा चिकना, गोटाचा गोटा पैलवान, शाकाहारी पैलवान अजित भाऊ चव्हाण. हे आपल्या, मी जी पुरोगामी दिंडी नेतो गेल्या 45 वर्ष, अखिल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, पर्यावरण, स्त्री शिक्षण, स्त्री सबलीकरण, वृक्षारोपण, वृक्षदिंडी, व्यसनमुक्ती, अनेक उपक्रम मी माझ्या वयाच्या 20व्या वर्षापासून राबवतोय. आणि त्यामुळं ते थोडं धार्मिक वाटत नसलं तरी प्युअर आध्यात्मिक आहे, त्याचा मला विश्वास आहे. मी भारताच्या बाहेर जाऊन आलो, अमेरिकेला. का जाऊन आलो असं माहिती आहे? हे जे कीर्तन आहे ना, हे गाडगे बाबांच्या धाटणीचं आहे, धाटणीचं म्हणतात. म्हणून थोडंसं कर्मकांडी, भोळसट, कमी चिंतन असलेले, पुराणमतवादी. जर ज्ञानेश्वर महाराज पुराणमतवादी असते तर त्यांनी गीतेवर भाष्य लिहिलं नसतं. जोरात टाळे वाजवायचं. हे धाडस आहे मोठं. म्हणजे जिथे वेद प्रचलित होता, वेदाच्या अंगानं बोलणारे प्रचंड विद्वान आणि पंडित त्या काळात होते. 700 वर्षापूर्वी संस्कृतचा अनुवाद संस्कृतमध्ये केला, तर त्या काळामध्ये अशा विद्वानाचा काशीसारख्या नगरामध्ये नेऊन मानाची शाल आणि नारळ देऊन सत्कार करायचे. आणि वेदाचा अर्थ मराठीत जर कोणी लिहिला ब्राह्मण इतरांनी, तर त्याला हत्तीच्या पायाखाली तोडून मारलं जात होतं. या भयाला न घाबरता गीतेसारख्या एका व्यापक, विश्वव्यापी, विश्वाचं कल्याण करणाऱ्या ग्रंथाचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन नव्हे, भाष्य करणारा जगातला ब्राह्मणाचा एक मुलगा म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहे. माझी माऊली, म्हणजे माझ्या माऊलीबद्दल बोलायला गेले की असं डोळे भरून येतात. केवळ वयाच्या 15व्या वर्षी विश्वाच्या शांतीच्या तळमळीनं कळवणारं हे कोमल अंतःकरण म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज. कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, विठ्ठलाचा प्राणसखा. विठ्ठल कोणता? विश्व विठ्ठलाचा. बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पावा विठ्ठल. आता झाड आलं झाड. हरी हरी का हरी हरी म्हणा आलो प्रमाणांच्या घरी.
दाखवायची. कसं आहे भजन भजन. तुम्हाला सांगतो देवाला पूजा आवडत नाही, देव मूर्तीत नाहीच हो. तो मूर्तीत का ठेवलाय त्याची कीर्ती आम्हाला समजावी म्हणून खंडेराया मूर्तीत ठेवलाय. जेजुरीचा राजा तुमच्यासाठी हा, जेजुरीचा राजा माझ्या सपनात आला ग सईबाई, माझ्या सपनात आला बाई, आला बाई, माझ्या सपनात आला बाई, आला बाई. आपण सामावून घेऊ सगळ्यांना, आपल्यावर तारीफ करू म्हणाल ना सगळ्याजणी. हो. जेजुरीचा राजा माझ्या सपनात आला ग, माझ्या सपनात आला बाई, माझ्या सपनात आला, माझ्या सपनात आला. हो, काही काही बाया मुंबईच्या असल्यामुळे, आमची राणी तरी मुंबईला राहते तरी पण अगदी ती आमच्यावर पडलेली. सिंपल अँड बेस्ट, सौंदर्याची खान राणीताई, आमची ज्योतिताई, श्रीमंती, देखना नवरा देखणी बायको, पण सिंपल अँड बेस्ट. टाळी वाजवा त्यांची. किती आनंद वाटतो सासर घराचा तिला, तेवढा माहेराचा वाटतो, तेवढा मामाच्या घराचा वाटतो. माझ्या मामा प्रवचनाला यायचं आहे, तिला सागर म्हणतो माझी मम्मी लय खुश आहे बाप तुम्ही आल्या. तिला सगळ्यात आनंद तो झालाय की माऊली बाबा आले. असं असं प्रेम हवं, निरपेक्ष प्रेम, अनपेक्ष सुचिर दक्ष. माऊली ते पंचमातला आहे ना, तिथे घेऊन जायचं मला सांग, तिथे नाही हात ठेवायचा. दे 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 तिला टाळ्यावर आमच्या जसा फोन केला, म्हटलं बाबा माझ्या भाचीचं आज वाढदिवस आहे आणि तुम्ही आलं पाहिजे. म्हणजे सगळी कामं टाकून येते. आता एकदा लातूरला जायचं बरं का, मोठा प्रोग्राम आहे 20 जुलै, लिहून ठेवा. स्वयं हे दोघे बापले गेले बरं का हो. तुम्ही कसे बापले तसं ते बापले गेले. हे बघा, बाप होण्यात मजा नाही, त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या पोरांचं लोकांनी कौतुक केलं पाहिजे, जन्माचं सार्थक केलं. आपल्या मुलांना चांगलं म्हणावं, समाजाने आपल्या मुलांचं कौतुक करावं, समाजामध्ये आपल्या मुलांची प्रतिष्ठा वाढावी. आमच्या मुलांनी काही नाही दिलं तरी त्यांचे सद्गुण मोत्यासारखे दार कमाल पाहायला, त्यांच्या नाकाचा शेंडा तिरंगी झेंडा असे बघ ना. हे आता शंकू कुठे रे? हे संकेत, संकेत ये ना सोन्या. अरे बाबा आम्ही तुम्हाला आय लव्ह यू म्हणतोय, तुमच्यासारखी पोरं नाही कमी ना बाबा. गती मती इंद्रिये बरं का बाया हो, तुमच्याकडून हे आमची गेल्या बायको कशी मोकळ्या मनाची, आनंदी आहे खूप. तिचा ती विवेकी आहे म्हणून तिच्या मुलाचं नाव विवेक आहे बरं का. वाजवते आहे का ती टाळी? अरे मी देवा धर्मांचं कौतुकच नाही करत, कारण मला कधी भेटलाच नाही तो देव. हो, ती देवाचं कौतुक मला आजीच्या आजी सांगायची नाही का आजी सरपंच. शंकू वरती आहे ना बाबड्या, हे बघ इथं आहे, पोराने वर या जरा, ऐका जरा, या वरती. असं आता लग्न व्हायचे ना तुमचं बाबा, मी येणार आहे लग्नाला. हा, त्याचं झालंय, याचं राहिलंय. आणि म्हणून पिवळ्या सोन्याचं गाव म्हणजे आपलं वडद आहे. हरित क्रांतीने फुललेलं गाव म्हणजे आपलं वडद आहे. जिथे आळंदी पंढरीला महिमा,
त्या आळंदी पंढरीमध्ये सुद्धा ज्या गावाचा महिमा गायला जातो ते तालुक्यात एकच गाव आहे, त्याचं नाव आहे वडज, जिथे खंडपीठाचा खंडेश्वर वास्तव्याला होता एकेकाळी. त्या काळामध्ये बहुजन समाजातील कुशाग्र बुद्धीच्या विचारवंतांना सुभेदार म्हणून, सरदार म्हणून, खंडपीठाचे खंडेश्वर म्हणून अशी कामं त्या काळातले पेशवे लोक देत होते. त्या खंडपीठाचा, खंड या शब्दाचा वेळोवेळी अर्थ उच्चारल्यावर काय होतो बघा बरं. संकेत खंड शब्द म्हणा बरं, सगळे मोठ्याने म्हणा. खंड 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 म्हणा. अखंड अखंड. आमच्या ज्योतिषाने सांगितलं टाळी वाजवा, टाळी वाजवा आजच्या दिवस. भूक लागली ना तुम्हाला जेवायला. हे बघा तुम्हाला खरं सांगू, कधी नाही वगैरे डोळा वाचून बघा काय वयांचं असेल. हे माझं प्रवचन वेगळं आहे ना, याला असं ते पारंपरिक नाही, पारंपरिक नाही, हे व्यापकत्व आहे. दी वर्ल्ड इज माय गॉड, वर्ल्ड इज माय हाऊस, and all people sees my family. ये विश्वची माझे घर, ये विश्वची माझे घर. आता आलेलं पंचम. विश्व माझं घर आहे. विश्वातल्या घरातला प्राणी हा माझा नातेवाईक आहे. जगातली झाडं सुद्धा पांडुरंग आहे. लता पता वल्लरी वेली पाणी हे सुद्धा माझा पांडुरंग आहे. वडज गावापासून तर जगाच्या शेवटच्या टोकापर्यंत सर्व प्राणी मात्रांसहित, स्त्री पुरुषांसहित, हिंदू बांधव, मुसलमान बांधव ते असतील ते काय काय त्या धर्माचे, पण सगळ्यांचा एकच धर्म आहे, त्याचं नाव आहे माणुसकी. त्या माणुसकी धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ज्यांनी स्वतःच्या संसारावर गाड्या एवढा पूज्य ठेवून विश्व कौटुंबिक संस्कृतीची मंगलमय जडणघडण जपण्याचा अविरत प्रयत्न केला, ते कोण असतील तर ते वारकरी संप्रदायातील सर्व संत मंडळी आहेत. या गावात बबन बाबा चव्हाण होऊन गेले, या गावात रामभाऊ बाबा चव्हाण होऊन गेले, या गावात मोठी मोठी नररत्न होऊन गेली. कोंडाजी बाबा डेऱ्यांसारखा एक सत्पुरुष चंद्र, मी बाबांना चंद्र म्हणायचा आणि रामदास बाबांना सूर्य म्हणायचा. कोणी कोणी पाहिले रामदास बाबांना हात वर करा बरं. 1 2. अरे वा. रामदास बाबा सूर्य होते आणि कोंडाजी बाबा होते ना शीतल. अशा एका शीतल चंद्राची, एका मध्यानाच्या प्रखर सूर्यासारख्या तळपणाऱ्या कर्तबगार म्हणजे रामदास बाबा आणि कोंडाजी बाबा डेऱ्यांचं या वडज गावाला मोठा आदर्श आणि आशीर्वाद. कसं जातंय माणूस वायाला, एक पण नाही जात. मुंबईला गेले तरी सुद्धा हरिमुखे म्हणणारं गाव म्हणजे वडज आहे. आणि म्हणून आमची आजी म्हणायची बरं का, काय रे आजीचं नाव, ठकूआजी. कोणाला माहिती ठकूआजी? काय माहिती ना, ठकूआजीचं गाणं म्हणतोय का, राजा ग मल्हारीची पायरी ग शेवाळली, या ग नावनाथ पाटलाची कावड ग हिंदाळली. काही नाही बायांचं लक्षच नाही. काही काय बाया सुशिक्षित, सुशिक्षित म्हणजे लय 12 नापास असतील त्या, त्यांचं याच्यावर लक्षच नाही माझ्यावर. राजा राजा ग मल्हारीची
कावड ग हिंदळली या नवनाथ पाटलाची ग कावड ग हिंदळली. है की नाही? आड्याल मुक्ताबाई पड्याल मल्हारीच आड्याल मुक्ताबाई पड्याल मल्हारीचा मळ पड्याल मल्हारीचा मळ पलीकडे मल्हारीचा मळ. काय या वडद गावात फुकट रत्न नाही करणार आहेत नवनाथराव तुमच्यासारखे. नवनाथराव झाल्यावर लगेच परत आला साग संकेत साई. अरे वा, काय मारुती रावांच्या घराण्याची शान आणि मान आहे हो. ही वडद गावची प्रतिष्ठा आहे. नवनाथराव एवढ्या छोट्या वयात नातवंड पाहिलं. हा, काही काही ना नातवंड कधी होतात माहिती का? त्यांचं नातवंड झालं असं बसतंय घरात म्हातार. बरे साहेब ए थेरड्या तिथं गाड लेकरं जेव्हा त्यात मग त्यात तुझं पोर तरी मांडीवर जाणं शिदी आहे. ते पोर आणलं ते म्हाताऱ्याला पाहिलं का असंच म्हणत म्हातारा पोर म्हणत मम्मी भूत 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 आहे की नाही मला सांगा. म्हणून गती मती इंद्रिये जो आहे ती समयोग गणित आयुष्य न पुरे जो हे नवचे भंग हे भंग पावणार आहे. हे बघा माझ्या भुवाईची एक केस मगाशी मराठीत आरशात पाहिलं इथं म्हणलं काय पांढरा चुना लागला का काय. हे असंच आहे भाऊ, एका एकाला ऊत येतोय. म्हणून तारुण्यातच सत्कर्म करण्यासाठी परमार्थ असतो. परमार्थ माधन परमार्थ माधन जोडी देवाचे चरण. मग देव म्हणलं का प्रॉब्लेम नाही. स्वर्गातला देव का पाण्यातला देव का पाताळातला देव का जमिनीवरचा देव म्हसोबा का बैरोबा का काय कोणता देव नक्की. तर त्या देवाचं धाडसानं खरा देव सांगणारा जगातला एकच संप्रदाय तो म्हणजे वारकरी संप्रदाय. ते म्हणतात बाकीचं थोतांड पुजाऱ्यांना श्रीमंत करतो आणि तुम्ही आई वडिलांना देव म्हणून त्यांची तुलना करताना तुमचं घर पंढरपूर बनतं. माय बापे केवळ काशी माय बापे केवळ काशी माय बापे माय बापे माय बापे केवळ काशी केवळ काशी माय बापे केवळ काशी केवळ काशी माय बापे केवळ काशी. ऐकलं का बायांनो काय सांगितलं तुकोबारायांनी?
माय बापे मुस्काट राहणं आहे ना. काय सांगितलं? माय बापे केवळ केवळ याचा अर्थ कळलं का? प्युअर 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 व्हेज, मिक्सिंग नाही. इकडे नॉनव्हेज आहे आणि इकडे इडली आहे आणि याची पळी त्याच्यात आणि त्याची पळी त्यात, हरिभक्ती परायण एखादच खाऊ खाऊ. केवळ म्हणजे प्युअर प्युअर. आई वडिला एवढं जगामध्ये काही श्रेष्ठ नाही असं जगामध्ये पहिलं तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं आणि त्या वाटेवरचा प्रवास वारकरी संप्रदायाने केला. हे धाडस आहे मोठं. वेद तरी कृपण झाला. रामदास काका जरा ऐका. वेद वेद म्हणतात ना, वेद. आम्ही वेदमार्गी आहोत, आम्ही पुराणमार्गी आहोत, आम्ही वेदोक्त आहोत. अरे बाबा, त्या वेदांनी बाया पिढ्यानपिढ्या नवऱ्याच्या प्रेतावर जाळल्या. त्याच्या विरोधात ज्याने पहिली लढाई केली ती ब्राह्मणाचं पोरगं म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. हे धाडस आहे मोठं. वेद तरी कृपण झाला. तुम्ही शिकलेले आहात सगळे, तुम्हाला कळत असेल माझी भाषा. वेद म्हणावर सगळ्या महिलांनी माझ्या मागे एवढी ओळ. वेद तरी कृपण झाला. वेद तरी कृपण झाला. कृपण या शब्दाचा अर्थ सांगता का हो काही तुम्ही चष्म्यावाल्या मधल्या? कृपण म्हणजे काय? तुमचं बाई इकडे तिकडे पायातलं येळ जात. कृपण म्हणजे काय? परत म्हणून सांगतो मग तुम्हाला कळेल कृपण म्हणजे काय. जेशी तेव्हा देशी आयसा असशी उदार, काय धरू देवा तुझे कृपणाचे द्वार. आता कोण सांगेल बरं कृपण म्हणजे? कृपण म्हणजे सांगू का? घरात कोड्यास जरी असलं ना, एखादी बाई न्यायला आली ना, मावशे एक डबावर कोड्यास दे ग. बाया हाताच खपलं बघलं बरं कुंगाळ करते घरात. ते कोड्याच म्हणते म्हातारे गुड मॉर्निंग गपाय नेल्या. कोड्याशाला म्हणते ती. म्हणजे असून न देणे त्याला म्हणतात कंजूस. कळलं का? पण स्वतःजवळ नाही राहिलं तरी चालेल, पण सगळ्यांचं पोट माझ्या समोर भरलं पाहिजे, तिला सुगरण असे म्हणतात. काय ज्ञानोबा यांच्या उभ्या आहेत. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. ज्ञानोबा म्हणतात का नको नको पाणी नको मला, ते कप होतो, मी ते लिंबू पाणी पिळून जाते. का सुग्रणी आणि उदार. कळलं का? ज्योतिताई म्हणून तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आहे. 45 वर्ष झाली व्हायला वाटते का? मला तर वाटतं अजून 12वीला जाते शाळेत कॉलेजला मामाच्या इकडून. हो ना, सगळ्यांची लाडकी आमची ज्योतिताई राणीताई. या मामाची तर नाही लाडकी, बाळमामाची. सुभाष मामा, बाळमामा, सगळं वरसुबाई मंडळ. आणि विशेष म्हणजे सुभाष मामांच्या आईचे गुण तुझ्यात उतरले बेटा. खरं सांग, त्या बाईची आठवण झाली तरी मला हळहळ वाटलं. सुभाष मामाची, आमच्या कल्पनाताईची आणि रंजनाताईची, योगिताताईची आई. माझ्यासाठी ज्योती एक पोतं बाजरीचं, शेंगाचं बोचकं दिंडीसाठी, 5 पायल्या डाळ, दगडूबाई, नाव लिहायचं. सुभाष लहान होता पण नाव लिहायचं. वाबळे महाराज दिंडी क्रमांक 86, गाडी आली का ते पाठवून द्यायचं. सगळे गावातले लोक. त्याच्यामध्ये आमच्या दगडूबाई अग्रेसर होत्या. एखादी दादा साधे भोळे होते. आमच्या रामदासला खूप जीव लावला त्यांनी, दगडूबाईंनी खूप जीव लावला. संकट काळात, अडचणीच्या काळात जी माणसं प्रेम करतात ना, ती खरी आपल्या जीवाची नातेवाईक. म्हणून ज्योतिताई, तुझ्या स्वभावामध्ये तुझ्या आईचे, तुझ्या आजीचे, मामांचे, नवले परिवाराचे सगळे सोज्वळ लोक आहेत. खरं सांगू, माणसाच्या आयुष्यात तुम्हाला कधी देव दिसणार नाही, पण देव होता येईल ही संकल्पना म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची. देवची होईल म्हणती ते होती,
नरदेह निदान लागले हाती, नरदेह निदान लागले हाती. नरदेह निदान लागले हाती. हो, नरदेह हा तुझा देह. कसं गोड वाटतं, हसल्या गालाला गाडी खळी पडते. कुत्र्याच्या पिलाला घेऊन कोणी जवळ किती कोकला जाऊ कू 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 कू. एका कुत्र्याच्या पिलाला मांडीवर बसलं, ढाबळूनच गेलं माझ्या मांडीवर. त्याची ती कुत्र्याची मालकीन काय म्हणते, बाबा मग काय झालं हागलं तर माझा सोन्या येतो. आणि म्हणलं सासरा कुठे, म्हणजे वृद्धाश्रमात आहे. आणि कुत्रं पाळी ती नवऱ्याच्या बापाला घरातून उचकून देते. अवदासा फिवदासा काय नव्हते बरं का, ह्याच अवदासा. हो, माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, केवळ काशी. हो, ऐकतं का बायांनो? आली काय भैरवी? ए भैरवी ये ना ग, तिलाच कळलं पाहिजे ना यायचं का नाही ते. माय बापे सगळेजण या, माय बापे केवळ काशी. बापे केवळ काशी. टाळ्यानं वाजवतं म्हणाला तर आणखी चांगला अर्थ तुम्हाला कळेल. तुम्हाला कळलं पाहिजे हो हे काय असं नाही माझं वेदांत स्वभावतानाश आहे, त्याला कार्यनाश आहे वगैरे, तसलं काही नाही आहे. तुकोबाराय म्हणजे एकदम शिवराळ भाषेचा कीर्तनकार आहे तुकोबाराय म्हणजे. ते काय म्हणतात, माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. हे बघा, हे तीर्थ बघा, हे नातवंड आहे का, नातू. नातवंड नाही ते, नातवंड नाही, नातू. नातू 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 म्हणजे मोतू आहे, मोतू. हा सोन्याचा संसार आहे महाराज खरा. मुलं नातवंड तरी पण आज शोभतोय का बघा. हा वाटतो का आज नाही तर हे आज नाही, आज उभा आहे, आजही उभाच आहे. नाही तर आज उभा पाहिले मग सांगितलं ना, बस लय बाबा लेकीचा फोन आला, बाबा काय करता, काय करायचं, चहा पाणी झालं कोण आपल्याला द्यायचं त्यांचं आतमध्ये काय तिकडून ननंद काय म्हणते, खाना खराब होईल ग, रांढाण माझ्या बापानं एवढं केलं आहे, माझ्या बाप. असं नाही बरं का त्याचा अर्थ. म्हणजे जशी माझ्या बहिणींनो लेकींनो तुमच्या आईवडिलांना जेवढं प्रेम आणि प्रतिष्ठा मुलींना तुम्ही देता, तेवढी प्रतिष्ठा जिला आपल्या नवऱ्याच्या आईवडिलांना देता येते तिला लक्ष्मी असे म्हणतात. कोणी नाही नावाची लक्ष्मी, नावाची नुसतीच लक्ष्मी आहे. नेहमी याच भरी ती पुढं चालली की लक्ष्मी याच बाराया का, पोरानं दारू पिऊन केवढा कारभार करून ठेवलाय, खालची एवढी पडी मोठी मळेच्या मळे बाई का ठेवली पोरानं, का ठेवली, दारू एक 14 रतन जीवाला घटन, दारू एक 14 रतन जीवाला घटन जीवाला नाही बघ, दारू एक 14 रतन जीवाला घटन. गोष्ट ऐकावी साधू संत सांगती जगा दारून प्यावी, साधू संत सांगती जगा दारून प्यावी, साधू संत सांगती जगा दारून प्यावी. ऐका जरा बारक्या वेळ नाही का, हे महिलांनो, हे बाई तिकडे कशाला बघते अशी, मी तुझ्याकडे बघतो तिकडे बघतो. मला दुर्लक्ष केलेलं कीर्तन मी करीतच नाही. उगाच आपले काही काही लोक अशी कीर्तनाला येऊन बसतात ना, अशी
एका गावाला गेलो की 5-50 म्हातारी कुठं बसली अशी. म्हणलं वा चालू आहे. म्हणलं बा मी चाललो. तरुण मंडळी येत असतील आणि ते पण BCom BA ग्रॅज्युएट MSc ॲग्री असे पाहिजेत माझ्या कीर्तनासाठी. का हे वास्तव कीर्तन आहे, हे काल्पनिक नाही. इथं आल्यात मला पुण्य मिळत, पुण्य बिण्य नाही, ते तुम्हाला करायचं असतं. ते काय करायचं हे सांगण्यासाठी कीर्तन असते. लक्षात ठेवा, काय करायला नको. तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुं म्यारसी. काय करायला पाहिजे आणि काय करायला नको याची जाणीव जिथे मिळते ते फक्त एकच संप्रदाय, एक बुद्धांचा धम्म आणि दुसरा वारकरी संप्रदाय. शिकवलं जातंय बाबा हो, या जन्मामध्ये कौतुक करा, तुमचा वाढदिवस साजरा केला पाहिजे असं जगा ना, तर तुमचं कौतुक झालं ना. का झालं माहिती? तुझ्या आईनं सांगितलं होतं, सासू सासरे नंदा जावा म्हणा. सासू सासरे सासू सासरे नंदा जावा, दिला बायाशी गोड असावा. कुणी असते भली कुणी असते बुरी, कुणी असते या घर फोडणारी. जरा जपून वागावे सासरी. सासरी गेल्यावर काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे? जपून. तिचा वाढदिवस साजरा होतो. काय बाई कुठं असते? काय नाही बाबा, 6 महिने माहेरी असते, 1 महिना सासरी असते. मुलं किती? काय अजून पत्त्याच नाही. वय किती आहे? 60. अगं मरायला गाडं बांधली, तुला संसार नाही करता आला. जिला संसार करता येतो आणि यशस्वी होतो आणि तो संसार लोकांमध्ये मान्य होतो, तिचं घर पंढरपूर असतंय. येऊ दे येऊ दे, खेळू दे. प्रेम येई हाता जरी, प्रेम येई हाता जरी. ऐकताय का तुम्ही? काय म्हणलं मी सांगा बरं. हाता जरी कळलं का? हाता म्हणजे काय माहिती का? मीराबाई पहिले लोक म्हणायचे बघा, पावसा पाण्याचं बाई 4-5 पायऱ्या का ना बाया धान्य आपल्या हाताशी, बरोबर असू दे बाई. म्हणजे जवळ जवळ, अगदी गरजेचं. प्रेम ही गरजेची गोष्ट आहे, पण ती हातावर पाहिजे, म्हणजे जवळ पाहिजे. प्रेम कुठे आहे? प्रेम आहे म्हणे वडजाच्या नदीच्या पलीकडे. घर कुठे आहे? म्हणे आमचं इकडे आहे. आणि प्रेम तिकडे आहे. काय फायदा आहे? म्हणून प्रेम येई हाता जरी. हा अभंग संत नामदेव महाराजांचा आहे. कोणाचा आहे बोला? लक्षात ठेवा बरं का या गोष्टी नुसत्या. संत नामदेव महाराज म्हणतात पांडुरंगाला, विठ्ठला प्रेम येई हाता जरी. आणि मग वडद सुद्धा होईल ना. जेथे नांदू ती पंढरी, जेथे नांदू ती पंढरी. म्हणजे जिथे नांदू ती काय होईल बोला? कधी पण. प्रेम जर हृदयात असलं तर. मग प्रेम कोणावर करायचंय? आईवर केलं, सासूवर करा. सोपं आहे की नाही परमार्थ? लोक वेगळंच सांगतात. नाही म्हणे आभाळाच्या पलीकडे गाव आहे, त्या गावामध्ये यम आहे, इकडच्या गावामध्ये अमका देव आहे, तिकडच्या गावात तमका देव आहे. देवांना तुम्हाला खरं सांगतो, स्वर्गातल्या देवांना इंद्रायणीमध्ये पाण्यात फेकून देऊन पंढरीचा विठ्ठल स्वतंत्र राजा बनवणारा फक्त एकच संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आपल्या देशात 2च देव आहेत, एक खंडोबा आणि एक विठोबा. बाकीचे देव नंतर चिकटवले.
ते आता सांगून वेळ नाही घालवणार मी, शिकलेल्यानं माहिती आहे सगळं. एकच देव आपल्याकडे, विठोबा आणि खंडोबा. हो, मला सांगा, विठोबा नाव जे आहे वाणीसाहेब, हे गुजराती, मारवाडी, ब्राह्मण या समाजात असतं? मग कोणाचं असते? मराठी. शेतकऱ्यांच्या, माळ्याच्या, मराठ्याच्या, वंजाऱ्याच्या नाही, महाराच्या, मांगाच्या, चांभाराच्या. हे महार, मांग, चांभार थेट गुजर, पारधी, मराठा, देशमुख, पाटील. अहो, इथला मुसलमान सुद्धा मराठी आहे, ही वारकरी समुदायावर. थकविला गवळणी व थकविला गवळणी, थकविला गवळणी व थकविला गवळणी. थकविला गवळणी व थकविला गवळणी. एका एकाच्या संगतीनं, एका एकाच्या संगतीनं. मराठी कानडिया एक मुसलमानी, अरे मराठी कानडिया एक मुसलमानी. कोकणी, गुजराती अशा 5 जणी होत्या थकविल्या गवळणी, थकविल्या गवळणी होत्या थकविल्या गवळणी. आता जे धर्मांध लोक झाले त्यांना नाही पटायचं, पण रिलिजन, कास्ट, गॉड याच्या पलीकडचा देव म्हणजे विठ्ठल आहे. तर विठ्ठल शब्दाचा अर्थ होतो वि म्हणजे विवेक, म्हणजे ज्ञानाला विवेक म्हणतात. पण कोणत्या ज्ञानाला विवेक म्हणतात? ज्या ज्ञानाने चांगला संसार करता येतो. कुटुंबामध्ये बाहेरून नांदायला आलेली ज्योतिताई या चव्हाण घराण्यामध्ये सगळ्यांची, अख्ख्या गावाची प्रिय होते ताई. म्हणून तुझा वाढदिवस अख्ख्या कार्यकर्त्याने, अख्ख्या गावानं सुरू केलं. त्याचं कारण काय माहिती आहे? जिला सासर घरी आल्यावर सासर घरच्या गावच्या नातेवाईकांशी, सगळ्यांशी प्रेमानं वागता येत. कळलं? मग तिची पोरं बघा अशी. नाही तर काही काही बाया पैसेवाल्यालाही, पण पोराचं तोंड व्हायला सोडलं ते मम्मी कुठं ठोकू तुम्ही माझ्या तोंडात ठोक. काय तुझं थोबाड, काय तंबाखू काय खातोय? खरं सांगू, भगवान बुद्ध सांगतात, सुरामे रै मज्जपमाद ठाणा वेरमणी शिक्षापदम समारियामी. भगवान बुद्ध सांगतात, दारू, गांजा, आपू, तंबाखू, गांजा इत्यादी मादक पदार्थांचं जो सेवन करणार नाही, त्याच्या गळ्यात माळ नसली तरी तो वारकरी असेल. 100 माळा घातल्या आणि पंढरपूरच्या रस्त्याला, पण पंढरपुरात गेले तरी पण रामभाऊ झालं काय रे दारू काय कवा मला माहीत 5 किलोचा नको खपली आज दर्शन. जर पंढरपुरात तंबाखू खाऊन 10 लाख लोक थुकले तर पंढरपूरच्या बाया म्हणते काय रे ज्योतिताई, पुढच्या वर्षी लवकर या ना आमच्या गावात थुका. म्हणून आधी वार करा. काय करा? आधी वार करा, म्हणजे वार करी व्हा. म्हणजे कशावर वारी करा? आपल्याला तकलीफ देतात ते दादा आले, टाळे वाजव जरा. संतोष माझा भाऊ, या माझ्या दादाचं किती गुण गाऊ, दादाचं किती गुण गाऊ, दादाचं किती गुण गाऊ, माझ्या दादा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन,
निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.